खासदार फुटले हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि खासदार काय फक्त असंच गोडीत फुटलेत असं नाही, त्यांनी सुद्धा बऱ्याच काय गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत. त्यातलाच एका व्यक्तीकडनं आम्हाला जे कळलेलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे आमचे सोर्सेस आहेत, अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आमचे सोर्सेस बघितलेले आहेत. 60 कोटीपासून ते 90 कोटीपर्यंत कॅशमध्ये निधी हा प्रत्येक खासदारांना तिथं दिला गेला असं आम्हाला काही प्रमाणात कळलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी 250 कोटी विकास निधी दिला जाईल आणि त्या विकास निधीतून 15 ते जे काही टक्केवारी हे कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली जाईल, त्यातून तो निधी मिळणार जाईल. त्यामुळे हे सगळे जे नेते गेले ते पैशासाठी गेलेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला नाही केला ते मला माहीत नाही, पण जे समीकरण आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हा शेवटचा खासदार तिथं फुटला असावा असं आमचं मत आहे. आणि या जिल्ह्यात राजकारण 2 भावाचं राजकारण आजपर्यंत आहे. तू मार मी रडतो, मी मारतो तू रड, अशा पद्धतीने दोन कुटुंबांनी इथलं राजकारण हे आजपर्यंत रंगवलेलं आहे. पण आता लोकांना कळलेलं आहे की या 2 परिवारातल्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा भाग हा जिल्हा मात्र गरीब राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 29 मध्ये नक्कीच लोक सामान्य परिवारातल्या उमेदवाराला ताकद देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. राऊत साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, काँग्रेसशी पण बोलणं झालेलं आहे. 29 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून नक्कीच तिथं कुणी ना कुणीतरी येईल. त्यांचाही नियोजित दौरा असल्यामुळे त्यांना तिथं शिर्डीला जायचं आहे 29 तारखेला, पण त्यांचा एक कुठला तरी नेता येईल, काँग्रेसचा नेता येईल. त्यामुळे आमच्यात एकजूट नक्कीच राहील. विरोधी पक्षाच्या बाबतीत लोकांच्या बाजूने लढत असताना अधिवेशनामध्ये कुठेतरी एकजूट कमी वाटतेय, ती मात्र आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व नेते एकत्रित बसून ती एकजूट नक्कीच आपल्याला दिसेल. आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आक्रमक पद्धतीने लोकांची बाजू आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं मांडू.